सुस्वागतम. अमरिंद मंडळ दादर आयोजित कैलासवासी आबा पडते राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला आपण सुरुवात करत आहोत. सुरुवातीलाच मंडळाचे मी सर्वांचं स्वागत करते आणि मंडळाचे कार्याध्यक्ष श्री दत्ता सावंत यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात मंडळाची माहिती आणि सर्वांचं स्वागत करावं. अमरहिंद मंडळ आयोजित कैलासवासी आबा पडते राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. माननीय प्रमुख पाहुणे, माननीय परीक्षक, मंडळाचे पदाधिकारी, तहयात सभासद, हितचिंतक, कार्यकर्ते, खेळाडू, कलाकार, सर्व स्पर्धक आणि रसिक प्रेक्षकांचे मनापासून स्वागत करीत आहोत. मंडळाची स्थापना 26 जानेवारी 1947 रोजी झाली. तेव्हापासून आजतागायत चालू असलेली वसंत व्याख्यानमाला ही मंडळाची प्रमुख ओळख आहे. त्याचबरोबर मंडळाच्या मैदानामध्ये परिसरातील खेळाडूंचा सराव, कबड्डी आणि खो खो हे मराठी मातीतील खेळ अमरहिंद मंडळाच्या मैदानात त्यांचा सराव होतो, त्यांचं प्रशिक्षण मिळतं. अमरहिंद मंडळ सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय निधीतून समाजसेवा करीत असतं. विद्यार्थी गुणगौरव, शैक्षणिक साहित्य वाटप, वाचाल तर वाचाल, वैद्यकीय सल्ला, राज्यनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा सहभाग, राज्य बालनाट्य स्पर्धा यांच्यामधला सहभाग, कैलासवासी आबा पडते राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा अमरहिंद मंडळाने 24 वर्ष ही स्पर्धा घेतलेली आहे. बालनाट्य प्रशिक्षण शिबिर, नाट्यतंत्र कार्यशाळा, कबड्डी खो खो स्पर्धांचे आयोजन, आंतरशालेय कबड्डी खो खो लंगडी स्पर्धा, आंतरशालेय एकपात्री द्विपात्री अभिनय स्पर्धा. मंडळ सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या 4 संस्थांना दरवर्षी रोख 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन अमर ऊर्जा पुरस्काराने सन्मानित करीत असते. मंडळाचे सांस्कृतिक अमावस्या, नाट्यगीत गायन स्पर्धा, महिला दिन, ज्येष्ठ नागरिक दिन असे अनेक कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धा आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणा सर्वांना अमरहिंद मंडळाच्या कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धा यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करीत आहे. धन्यवाद. आबा पडते स्पर्धेची धुरा मी ज्यांच्या खांद्यावर टाकली होती ते राजेंद्र कर्णिक यांना मी विनंती करते की त्यांनी या स्पर्धे ही कशी झाली याच्याबद्दल थोडक्यामध्ये सर्वांना सांगावं. नमस्कार. अमरहिंद मंडळातर्फे आयोजित केलेली आबा पडते एकांकिका स्पर्धा यामध्ये ह्यावेळेला 35 जणांनी भाग घेतला आणि त्यासाठी संतोष वेरुळकर, श्रीनिवास नार्वेकर आणि निनाद शेट्टे हे परीक्षक होते. आणि आत्ता आपण आता 5 हे झाली 5 एकांकिका झाल्या, पण त्या पण एकदम चांगल्या तऱ्हेने झाल्या आणि त्याचा रिझल्ट आता तुम्हाला डिक्लेअर केला जाईल. थँक्यू. मंडळाचे संयुक्त कार्यवाह रवींद्र ढवळे यांना मी विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुणे यांचा परिचय करून द्यावा आणि तसंच परीक्षकांचा देखील परिचय करून द्यावा. नमस्कार. भरलेलं सभागृह 25% सुद्धा नाही, त्यापेक्षा खाली आलं आहे. म्हणजे फक्त बक्षीस घेणारे माणसंच इथे उपस्थित राहिलेत असं समजतो. आणि आपल्या मान्यवर परीक्षकांचा, प्रमुख पाहुण्यांची आपल्याला थोडक्यात ओळख करून देतो. कारण त्यांनी जी माहिती माझ्याकडे पाठवलं ते जर वाचायचं म्हटलं तर एक 35 मिनिटाची एकांकिका होईल आणि त्याच्यासाठी प्रेक्षक नाही आहेत. त्यामुळे तुमच्या सगळ्यांची माहिती मी माझ्या परीनं कर्टल म्हणजे कात्री लावलेली आहे, एवढंच. परीक्षकांची ओळखसुद्धा वयाच्या ह्याच्याप्रमाणे देतोच. सगळ्यात पहिले अंबर हडप,
बालक पालक चित्रपटाचं लेखन, त्यासाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार, येलो चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार, हिचकी हा हिंदी चित्रपट, समांतर 1 आणि 2 या वेब सिरीजचं लेखन, 40 दैनंदिन मालिका, असंभव, कारे दुरावा, कुलता कळी कोलेना, ड्रामा ज्युनियर, सारे गम प, पैठणी, फू बाई फू इत्यादींचं लेखन, 20पेक्षा जास्त एकांकिकांचे लेखक आणि सगळ्यात महत्त्वाचं 3 वेळा इंडियन नॅशनल थिएटर या मानाच्या एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार, असे हे आमचे पहिले परीक्षक. मी विजय राणे मंडळाचे कार्योपाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी अंबर हडप यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे, त्यांना सन्मानित करायचं आहे. आजच्या आपल्या दुसऱ्या परीक्षक आहेत मिनल क्षीरसागर. नाव बरोबर आहे, हे त्यांचं खरं नाव आहे आणि त्यांचं प्रोफेशनल नाव आहे शीतल क्षीरसागर. त्यांची माहितीसह अगदी थोडक्यात सांगतो आहे. सिनेमा एक होती वाडी जी मराठी पुरस्कार, माझी तुझी रेशीम घाट बेस्ट ॲक्ट्रेस, नाटक क्वीन मेकर, 3 सांज, गारंबीचा बापू, ती आणि ती, घर आईचे, सत्ताधीश, वास्तुशांती, वरपरीक्षा, आपलंही असावं. मालिका कलर्स मराठीवरती रमा माधव, झी मराठीवरती माझी तुझी रेशीम घाट, चक्रव्यूह, कारे दुरावा, स्टार प्रवाह, आई कुठे काय करते, दुर्वा, अनोखी दिशा, सोनी मराठी एक होती राजकन्या, झी TV हिंदी श्रीमान श्रीमती आणि नवीन मालिका आत्ता सुरू झालेली आहे नवरी मिळे हिटलरला, झी मराठी. मंडळाचे संयुक्त कार्यवाह जतीन टाकळे यांना मी विनंती करतो की त्यांनी शीतल क्षीरसागर यांचं स्वागत करावं. आजचे आपले तिसरे परीक्षक आहेत हेमंत भालेकर. 1978 पासून हौशी रंगभूमी, निनाद, उदय कला केंद्र, कलांश, अमरिंद मंडळ, स्वामी समर्थ इत्यादी अनेक मान्यवर संस्थांतून विविध एकांकिकांचे नाटकांचे सादरीकरण, स्पर्धांमधून अनेक पुरस्कार प्राप्त, राज्य नाट्य स्पर्धेत अभिनय दिग्दर्शन ह्या दोन्ही विभागात पारितोषिकं मिळालेली आहेत. 1990 पासून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवरती पदार्पण केलं. व्यावसायिक नाटकांमधून त्यांनी केलेला अभिनय पाहुणा, नटसम्राट, आम्ही बिघडलो, अजब न्याय वर्तुळाचा, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, इंडियाज मोस्ट वॉन्टेड, एक जागा स्वतःची, मन उधाणं वाऱ्याचे, बेधुणे 5, गोलपिठा, केशवा माधवा आणि यादी अजून जास्ती आहे, पण मी इथेच थांबतो आहे. त्यांचं व्यावसायिक दिग्दर्शन व अभिनय अथांग, उंबरठा, पहिली पास दुसरी खास, ती आणि ती, आदरणीय बाबा. दिग्दर्शन गाढवाचं लग्न, युती कौरव पांडवांची, विडंबन, एकच प्याला, बेबंदशाही, संसार गाथा, ऑनलाईन गुदगुल्या. निर्माता, लेखक, दिग्दर्शक ह्याही भूमिकेत मैफिल मलातली,
मराठी वाद्यवृंद एक टोटली वेगळा प्रकार. फडगप्पांचा हा एकपात्री त्यांचा कार्यक्रम असतो. मंडळाचे आणि त्यांचे संबंध फार जुने आणि चांगले आहेत. एक लहानशी फक्त आठवण सांगतो. एक 4 वर्षापूर्वी मंडळाने एक वेगळा राज्य नाट्य स्पर्धेसाठी प्रयत्न केला होता. संपूर्णपणे महिलांचं असं नाटक राज्य नाट्य स्पर्धेत आम्ही सादर केलं होतं आणि तेव्हा त्यांना फक्त सांगितलं होतं जरा थोडीशी मदत करायला आहे आम्हाला. मदत करायला आले आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी असं लक्षात आलं की त्यांना काहीतरी तब्येत बिघड झालेली आहे. सुदैवानं आमच्या कार्योपाध्यक्षांची मुलगी हिंदुजा हॉस्पिटलला होती, तिच्यामुळे त्यांना हॉस्पिटलला जाता आलं. साहेबांचं ऑपरेशन ज्या दिवशी होतं त्याच दिवशी स्पर्धेतला आमचा प्रयोग होता. ऑपरेशन झाल्या बायकोने फोन करून पहिलं विचारलं, अरे ते नाटक कसं झालं हे उठल्यानंतर मला विचारतील. हॅट्स ऑफ. हे हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याला मंडळाची किंवा नाटकाची काळजी होती. मी मंडळाचे खजिनदार प्रफुल्ल पाटील यांना विनंती करतो की त्यांनी हेमंत भालेकरांचं स्वागत करावं. आणि आता प्रमुख पाहुणे रोहिणीताई हट्टंगडी. दिल्लीचा जन्म, किती सालचा ते सांगत नाही. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेत अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली होती. 3 वर्षात त्या काळात रोहिणी ओकांनी विविध भाषातील नाटकांतून कामं केली. प्रेमचंद्र यांच्या गोदान्या आधारित होरी नाटकातील धन्याची भूमिका, इबारगिया जपानी काबुकी पद्धतीच्या नाटकातील मावशीची भूमिका, कर्नाटकातील यक्षगान या शैलीतील भीष्मविजयमधील अंबेची भूमिका, अंधायुगमधील गांधारीची भूमिका अशा विविध भूमिका त्यांनी केल्या. या प्रशिक्षणाचाच एक भाग म्हणून एका म्हाताऱ्याचा खून या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. NSDचा अभ्यासक्रम पूर्ण करून नंतर त्या पुण्यात आल्या. जन्म दिल्लीचा आहे. आई वडील भाऊ सगळे कलाकार. तोच वारसा त्या जोरानं चालू ठेवलेला आहे. जयदेव हट्टंगडी हे सुद्धा NSDचेच शिक्षक आणि नंतर तिथे दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेत असले असताना त्यांचा परिचय झाला आणि लग्नानंतर त्या रोहिणी हट्टंगडी झाल्या. त्यांनी अनेक मालिकातून आणि चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. त्या चित्रपटामध्ये 6 तेलुगू चित्रपट, हिंदी मराठी दूरदर्शन मालिका. हट्टंगडी दाम्पत्याने कलाश्रय ही नाट्याभ्यास करणारी व प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणारी संस्था स्थापन केलेली आहे. त्या संस्थेतर्फे त्यांनी वाडा भवानी आईचा, अपराजिता एका प्रयोग अशा नाटकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण भूमिका केलेल्या आहेत. परत एकदा यादी थोडीशीच वाचतोय. अक्कल धावते घोड्यापुढे, अंधे का हाती, अबे जीविये बेफाम, असा मी काय गुन्हा केला, उद्ध्वस्त धर्मशाळा, ऋतुगंध, एकच प्याला, कथा कोणाची वेधकणा. हिंदी, गुजराती, तमिळ अशा वेगवेगळ्या भाषातील नाटकातून त्यांनी कामं केलेली आहेत. अग्निपथ हिंदी, अच्छवेतांतू बिडट्टू कानडी. मला हे उच्चारताना त्रास झाला. गांधी हिंदी इंग्रजी अशा विविध भाषातील चित्रपटांचं काम त्यांनी केलं आहे. संपादन केलेलं आहे. दूरचित्रवाणी मालिकांचं संपादनसुद्धा केलेलं आहे. अशा या मान्यवर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्याची विनंती मी करतो. मंडळाचे अध्यक्ष श्री भास्कर सावंत. आणि ह्या पुढील कार्यक्रमासाठी मी मंडळाच्या प्रमुख कार्य सीमा कोलटकर यांना विनंती करतोय.
हा सर्व कार्यक्रम आम्ही करू शकतो त्याचं एकमेव कारण म्हणजे मंडळाची पूर्ण कार्यकारिणी समिती. आज आपले परीक्षक, माननीय परीक्षक आणि प्रमुख पाहुणे यांना माहिती व्हावं म्हणून मी त्यांचा नामोल्लेख करते. कृपया जे खाली असतील त्यांनी उभं राहून प्रेक्षकांना अभिवादन करावं, म्हणजे त्यांना कळेल की आम्ही आपलं मंडळाचं जे काम आहे ते एवढं छान का होतं. कारण मला असाही रिपोर्ट मिळाला आहे कार्यवाह म्हणून की आम्हाला अमरिंद मंडळाची एकांकिका स्पर्धा खूप आवडते. त्याचं आणखीन एक कारण असं आहे की अमरिंद मंडळ 3 दिवस चहा बिस्किटं देतं, म्हणजे मुलं लांबून लांबून येतात, त्यांना चहा बिस्किट आम्ही देतो. पण हे द्यायलाच पाहिजे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं असतं, कारण तुम्ही खरोखरच खूप कष्ट करता आणि नाटक म्हणजे एकांकिका करणं ही साधी गोष्ट नाही हे आम्हाला माहिती आहे, कारण आमचा देखील कला विभाग आहे. एनिवे, आमचे विश्वस्त अरुण देशपांडे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. दीपक पडते दुसरे विश्वस्त. आमचे तिसरे विश्वस्त सुभाष सराफ सर हे रोहिणीताई आपल्याला भेटण्यासाठी येणार होते, पण जरा ते आजारी असल्यामुळे ते आज येऊ शकलेले नाहीत. त्याच्यानंतर भास्कर सावंत आमचे अध्यक्ष. आमचे उपाध्यक्ष आले होते पण ते जरा काही कारणास्तव त्यांना जायला लागलं, त्यामुळे SS राणे. आणि दुसरे उपाध्यक्ष प्रसिद्ध लेखक राजीव जोशी सर, ते पण आज काही कारणास्तव अनुपस्थित आहेत. त्याच्यानंतर मंडळाचे कार्याध्यक्ष दत्ता सावंत सर, मंडळाचे कोषाध्यक्ष प्रफुल्ल पाटील सर, मंडळाचे कार्योपाध्यक्ष विजय राणे. नंतर संयुक्त कार्यवाह रवींद्र ढवळे आणि जतीन टाकळे. आणि इतर कार्यकारिणी सदस्य निलेश सावंत, ॲडव्होकेट दीपक साडविलकर, साईनाथ काळसेकर, अमित किंबवणे, रमेश नाटेकर, नेहा खरे आणि उत्कर्षा शेडाय. या सर्वांचं सहकार्य आहे म्हणून आपले हे कार्यक्रम होत असतात. त्यामुळे मंडळाच्या सदस्यांची ओळख करून देणं हे मला आवश्यक वाटलं. आता मी माननीय परीक्षक यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मनोगतच व्यक्त केलं जाईल, मार्गदर्शन होऊ शकत नाही आत्ता, कारण इथून बाहेर जाणाऱ्याचे मार्ग आणि हॉटेलला जाण्याचे मार्ग लवकर बंद होतील. त्यामुळे पटकन बोलणं संपवतो. सगळ्यात पहिल्यांदा मला खूप बरं वाटतं इकडे उभं राहून, कारण आपल्या वडिलांच्या ऑफिसमध्ये कधीतरी आपण जातो आणि आपले वडील काय करत असतात आपण तिकडे बघतो, आणि कधी त्या वडिलांच्या ऑफिसमध्ये आपल्याला एका चांगल्या फंक्शनसाठी व्यासपीठावर बोलवलं गेलं तर आपल्याला किती बरं वाटतं. तसं अमर हिंद मंडळबरोबर, सांस्कृतिक विभागाबरोबर माझ्या वडिलांचं खूप जवळचं, माझे वडील विनोद हडप यांचं खूप जवळचं नातेसंबंध होते. आणि आज त्या अमर हिंद मंडळाच्या एकांकिका स्पर्धेत जिकडे कधीतरी मी स्पर्धक होतो, आज परीक्षक म्हणून उभा आहे. यामुळे अमर हिंद मंडळाचा सगळ्यात पहिल्यांदा मी खूप मोठा आभारी आहे. दुसरं, ज्या दोघांबरोबर मी बसलेलो आहे ते दोन्ही माणसं खूप मोठी आहेत. म्हणजे BP नावाची माझी एकांकिका जेव्हा INTला पहिली आली तेव्हा मला परीक्षक होत्या शीतल मॅडम. सो आज त्या परीक्षकांबरोबर परीक्षण करायला मिळालं आहे, त्यामुळे आणखीन ग्रेट. आणि माझ्या वडिलांच्या नाटकामध्ये हेमंत सरांनी काम केलं होतं, त्यामुळे या दोघांना लहानपणापासून मी बघत आलो आहे. खूप बरं वाटतं आहे या व्यासपीठावर उभं राहून. आता आजच्या स्पर्धेविषयी मला वाटतं की जनरली इकडे उभा राहणारा माणूस आपल्याला सेफ करण्याकरता जनरली बोलतो, काय आहे इकडे काय काय चुका झाल्या, थोडं जरा इकडे लक्ष द्या, तिकडे लक्ष द्या. मला असं नाही म्हणायचं, मला उलट म्हणायचं आहे, एकच गोष्ट खटकली होती ती होती म्हणजे भाषा. तेवढी फक्त सांभाळा. बाकी अत्यंत दर्जेदार एकांकिका मला बघायला मिळाल्या, यासाठी सगळ्यांचं अभिनंदन. वर्षाच्या शेवटी सवाई नावाची एक स्पर्धा होते ज्याच्यासाठी सगळे, आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं तर आम्ही सवाईला जाऊन धडपडत असतात. माझ्या मते आज ज्यांना इकडे बक्षीस मिळणार नाही तरीसुद्धा सवाईमध्ये या 5 एकांकिका दिसतील याची मला गॅरंटी आहे. इतक्या चांगल्या 5 एकांकिका होत्या आणि खूप खरंच शिकण्यासारखं होतं. म्हणजे जेन्युइनली, भाषण लवकर संपवण्यासाठी सांगत नाही आहे मी, जेन्युइनली खरंच खूप शिकण्यासारखं होतं
की विषय कसा निवडावा पासून तो सादर करताना किती चकचकीत परफॉर्मन्स व्हावा, सफाई व्हावी. एकांकिका हा मंच ज्याच्यासाठी आपण तयार केलेला आहे ते म्हणजे प्रयोग. फक्त कमर्शियल परफॉर्मन्स न करता त्यातलं काहीतरी एक नवीन प्रायोगिक समोर घेऊन आपल्याला येता यावं आणि जाण कळावी, आपल्याला काय कळतंय, आजूबाजूचं भान आपल्याला दिसावं त्यातून. यासाठी एकांकिका जन्माला आली आणि ते सगळं या एकांकिकांमध्ये भरलेलं होतं. अप्रतिम लेखन होतं, उत्तम दिग्दर्शन होतं. दिग्दर्शन म्हणजे फक्त कंपोजिशन्स नाहीत, तर दिग्दर्शन म्हणजे बिटवीन द लाईन्ससुद्धा शोधून काढणं. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी दिसल्या. त्यामुळे आपण एखादी फिल्म फेस्टिवल बघितल्यानंतर एक आनंद मिळतो ना, एक चांगला फिल्म फेस्टिवल, तसं हा चांगला स्पर्धा नाही, ही एक उत्तम एकांकिका फेस्टिवल होता असं मी म्हणेन. आणि मला वाटतं ज्याच्यासाठी आता आपण थांबलेलो आहोत त्याला सुरुवात करूया. बक्षीस समारंभ सगळ्यांना ऑल द बेस्ट. ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांनासुद्धा आणि ज्यांना नाही मिळाला आहे त्यांनासुद्धा, कारण ते होते म्हणून ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांना पुरस्कार मिळाला नाही तर काही उपयोग नव्हता. आणि शेवटचं वाक्य, आज पूर्वी म्हणायचं की मराठी माणूस हा नाट्य वेडा आहे वगैरे, आज मला माणूस नाट्य शहाणा होतो याचा मला आनंद होतो आहे. थँक्यू. नेहमी बक्षीस समारंभ असला की खूप घाई गर्दी असते ना, तसंही आमचं थोडंसं झालं की एवढ्या छान एकांकिका बघितल्या, उशीर होत चालला आहे, तर एक छोटासा कार्यक्रम राहिला आहे. मंडळाचे आमचे कार्याध्यक्ष आहेत यांना मी विनंती करते, आजच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर रोहिणी हट्टंगडी यांना आमच्याकडून एक छोटीशी आम्ही भेट देतो आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आणि माननीय प्रमुख पाहुण्या रोहिणी हट्टंगडी यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मुलाचं मार्गदर्शन करावं. मी जास्त बोलणार नाही आहे, कारण मला माहीत आहे ह्याच्यानंतर रिझल्ट आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जास्त उत्सुक आहात, माझ्या भाषणासाठी नाही. त्यामुळे आता अध्यक्ष म्हटल्यानंतर बोलायलाच पाहिजे, त्यामुळे मला एक मिनिट बोलण्याची, खरं म्हणजे तिकडून आलं की 1.5 मिनिट म्हणून ती संधी आत्ता मिळालेली आहे. खरं म्हणजे आता काळ बदलला आहे, खूप बदलला आहे. आमच्या वेळी असं झालं असं मी म्हणणार नाही, परंतु मी आज तरुणांना सल्ले देताना फार जपून देत असते, कारण काळ बदलला आहे. आमच्या वेळी जे होतं ते जे आहे, जे पॅशन आहे, रंगभूमीवरचं तुमचं वावरणं म्हणा किंवा त्याच्याबद्दलचं प्रेम म्हणा, त्याच्यामध्ये तुम्ही जे प्रयोग करता ते म्हणा, ते सगळं तसंच आहे. पण परिस्थिती बदललेली आहे आणि त्या परिस्थितीला तोंड देऊन तुम्हाला तुमचं पॅशन हे जपायला पाहिजे आणि ते जपणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि इथूनच पुढे हा कदाचित तुम्हा तरुणांसाठी स्टेपिंग स्टोन असेल, पण तरीसुद्धा इथून पुढे गेल्यानंतर तुम्ही जिथून आलात त्या रंगभूमीला प्लीज विसरू नका, कारण तिन्ही माध्यमातून मी कामं केलेली आहेत, पण तरीसुद्धा आजही रंगभूमी ही मला जास्त महत्त्वाची वाटते आणि जास्त आकर्षित करते. तिथे तुम्हाला प्रयोग करता येतात. पहिल्या प्रयोगापासून 100व्या प्रयोगापर्यंत तुम्ही कदाचित कॅरेक्टरबद्दल तुम्हाला खूप काही समजलेलं असतं, तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये बघू शकता, कॅरेक्टर तुम्हाला कळू शकते. फिल्ममध्ये ते होत नाही. फिल्ममध्ये आणखीन वेगळी परिस्थिती असते, वेगवेगळ्या चॅलेंजेस असतात. टी व्हीचं मी बोलत नाही. पण रंगभूमी ही फार महत्त्वाची आहे कुठल्याही कलाकारासाठी, कुठल्याही रंगभूमी किंवा रंगकर्मीसाठी खूप महत्त्वाची आहे.
आणि तिला विसरू नका असं मी परत परत सांगेन. ह्याच्यातली काही लोक मी समजा आणखीन काम करत राहिले तर काही लोक माझ्याबरोबर काम करतील सुद्धा किंवा मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळेल सुद्धा अशी मी आशा करते आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते. नेहमीप्रमाणे ज्यांना बक्षीस मिळेल ते आनंदित होतील, ज्यांना मिळणार नाही त्यांना प्रश्नचिन्ह उभं राहील. पण ते प्रश्नचिन्ह का हा प्रश्न स्वतःलाच विचारा, म्हणजे तुम्हाला उत्तरं मिळतील. एवढंच मी सांगेन. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि ही रंगभूमी टिकावी म्हणूनच आम्ही आमच्या आबा पडते एकांकिका स्पर्धा आयोजित करत असतो आणि अशा स्पर्धा दरवर्षी आम्ही आयोजित करत राहू. वसंत व्याख्यानमाला जशी आमची 77 वर्ष चालली आहे तशीच ही स्पर्धासुद्धा 77 काय 100 वर्ष पूर्ण करेल अशी मला खात्री आहे. कारण तुम्ही दिलेला सल्ला आपले तरुण जी मुलं आहेत ती नक्कीच पाळतील. अर्थात त्याच्यात नवनवीन काही प्रयोगसुद्धा होतील. आता आपण बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत, पण तत्पूर्वी मला आभार मानायचे आमचे प्राथमिक फेरीचे तिन्ही परीक्षक आणि आत्ताचे आमचे परीक्षक यांचे तर आभार मानलेच पाहिजेत. त्याचबरोबर आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या विणी हट्टंगडी यांना आमच्या रवींद्र ढवळे सरांनी विचारल्याबरोबर त्यांनी होकार दिला आणि त्या आल्या तुमचं कौतुक करायला, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि हे सगळे कार्यक्रम होत असताना आमचे कला विभागाचे जे कार्यकर्ते आहेत, तुमच्या सगळ्यांचा लाडका समीर चव्हाण, दीपक गिरकर, सुभाष तोडणकर, सम्राट साळवी, तेजल देशपांडे, अश्वजित सावंतफुले, महेश पारधी, संजय भाटकर, सुरेश शिंदे, मेघा गावडे, आमचे विष्णू वगरे सर, ऋतिका वगरे, तेजश्री भोसले, योगेंद्र माने, सिद्धेश्वर वांदरकर, हेमा घरत, श्रुती कदम, पूजा धामणसकर आणि अमित सोळंकी, ही 19 जणांची टीम लीड करणारे राजेंद्र कर्णिक, या सर्वांमुळे अर्थात हा कार्यक्रम छान होऊ शकला. त्यांचे मी आभार मानणार नाही पण कृतज्ञता व्यक्त करते. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही स्पर्धकांनी जर भाग घेतला नसता तर आम्हाला स्पर्धा आयोजित करता आली नसती. त्यामुळे तुमचे सर्वांचे आभार. आणि तुमच्या एकांकिका बघायला येण्यासाठी खास प्रेक्षक वर्ग जो आमच्याकडे तिकीट देऊन आला त्यांचेही मला आभार मानायचे आहेत. कारण एकांकिका स्पर्धा जाहीर केली आणि आम्ही सांगितल्याबरोबर 200 ते 300 तिकीटं खपली, याचा मला खूप आनंद होतो आहे. तसंच आमच्या कबड्डीच्या मुली ज्या आहेत त्यांनी पहिल्या प्राथमिक फेरीला सुद्धा आणि आजसुद्धा खूप काम केलेलं आहे. त्या मुलींचे देखील आभार. कारण आमचा खो खो, कबड्डी आणि सामाजिक उपक्रम असलेली संस्था आहे. त्यामुळे आमच्याकडे कार्यकर्त्यांना वानवा नाही, पण आमच्याकडे कबड्डीच्या मुली पण कलाकार म्हणून पण काही वेळेला कामं करतात आणि अशी देखील मदत करतात. त्यामुळे त्यांचे खेळाडूंचे देखील खूप कौतुक आहे. आणि आता आपण वळतोय बक्षीस समारंभाकडे. मित्रांनो, मला एक सांगायचं की खूप उशीर झाला आहे, त्यामुळे तुम्ही इकडून यायचं आहे, बक्षीस घ्यायचं आहे आणि इथे जायचं आहे. कारण तुम्हाला जी बक्षिसं मिळणार आहेत त्याच्यावरती चेकवरती नावं टाकलेली नाही आहे. ते स्पेलिंग चुकू नये, काही चुकू नये म्हणून आम्ही ती खबरदारी घेतली आहे. आणि आत्ता जर आम्ही नावं लिहित बसलो असतो तर अजून 1 तास गेला असता. त्यामुळे आम्हाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. पण इथून या आणि इथून जा, म्हणजे तुम्हाला इथे तुमचे चेक आणि तुमच्या सर्टिफिकेटवरती नावं लिहून मिळतील. किंवा तुम्ही इथून या, इथून जा, पण नंतर 10 मिनटं थांबा आणि मागे भेटा. तर काय करू इच्छिता? मला वाटतं तुम्ही 10 मिनटं थांबावं, सगळ्यांचं होऊन देत आणि मग सगळ्यांनी मागे यावं. प्राथमिक फेरीतले मगाशी मी अनाऊन्स केलं होतं, तर प्राथमिक फेरीमध्ये ज्या कलाकाराला पारितोषिक मिळालं आहे, प्रथम पारितोषिक, सादर केलेली एकांकिका होती अंधारदरी, डॉक्टर सुनील घोणे. हे पारितोषिक मी परीक्षक हेमंत भालेकर यांना देण्याची विनंती. आणि दुसरे लेखक अवधूत यरगोळे,
कैवल्याच्या चांदण्याला यांना लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळालेले. हे पारितोषिक देखील मी हेमंत भालेकर सर यांना विनंती करते की प्राथमिक फेरीमध्ये एक एकांकिका झाली होती, पण ती पथनाट्याच्या स्वरूपात होती. पण आमच्या मंडळातल्यांना तर ती आवडलीच, पण परीक्षकांना देखील खूप आवडली. म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली, विशेष लक्षवेधी सादरीकरणाचं तुम्ही बक्षीस द्या. आणि म्हणून ते बक्षीस आम्ही देतोय. ग्रीन रूम थिएटर झपूर्झा हे पारितोषिक शीतल क्षीरसागर यांना मी देण्याची विनंती करते. आता अंतिम फेरीतील पारितोषिक. सर्वोत्कृष्ट लेखक 2 पारितोषिकं द्यावीत अशी आम्हाला परीक्षकांनी विनंती केली. क्रॅक्स इन द मिरर दीपक विरारी. हे पारितोषिक शीतल क्षीरसागर यांना मी विनंती करते. आणि दुसरं आहे मून विदाउट स्कायचं प्राजक्त देशमुख. प्राजक्त देशमुख. ज्यांना पारितोषिकं मिळत आहेत त्यांनी लक्षात ठेवा, त्यांच्या सर्टिफिकेटच्या मागे एन्व्हलप आहे, त्यामुळे नंतर त्यांनी मागे येऊन त्यांचं बक्षीस घेऊन जायचं आहे. आता सर्वोत्कृष्ट संगीत मून विदाउट स्काय रोहित सरोदे आणि निलेश गावडे. अंबर हडप यांना मी विनंती करते की त्यांनी हे बक्षीस द्यावं. रोहित सरोदे आणि निलेश गावडे. सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना मून विदाउट स्काय निखिल मारणे. अंबर हडप सरांना मी विनंती करते हे बक्षीस पण त्यांनी द्यावं. निखिल मारणे. सर्वोत्कृष्ट नेपथ्य ब्रह्मपुरा यश पवार. अभिनयाची 5 पारितोषिक आहेत, पण त्याच्यात पहिला दुसरा नंबर नाही. 5 जणांना अरे थांबा 5 जणांना इक्वली इम्पॉर्टन्स दिलेला आहे. लिओ प्रणव सपकाळे. शीतल मॅडमना मी विनंती करते की त्यांनी ते पारितोषिक द्यावं. दुसरं आहे मानसी गोसावी. अविघ्नेया बाबा साई निरावडेकर.
अनन्या श्रावणी ओवाळ, आणि क्रॅक्स इन द मिरर महेश कापरेकर. आता सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम पारितोषिक मून विदाउट स्काय प्रणव सपकाळे आणि मुकुल ढेकळे. अध्यक्ष भास्कर सावंत. प्रथम क्रमांक आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक द्वितीय ब्रह्मपुरा रोहित कोतेकर रोहन कोतेकर. अरे बापरे. आता याच्या पुढली पारितोषिकं आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या रोहिणी हट्टंगडी मॅडम यांच्या हस्ते देण्यात येत आहेत. आपल्याला माहिती आहे 5 एकांकिका अंतिम फेरीमध्ये पोचल्या होत्या. प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आहेत, पण उत्तेजनार्थ पण आपण 2 देतो. तर उत्तेजनार्थ प्रगती सेवाभावी संस्था बीड नवस. पाचवी नवस प्रगती सेवा संस्था बीड नवस. चौथी एकांकिका उत्तेजनार्थ कलांश थिएटर क्रॅक्स इन द मिरर. या लवकर. तृतीय क्रमांक, छातीचे ठोके धडधडायला लागले असतील ना. सिडनेम महाविद्यालय अविग्नेया. 15,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र. सिडनेम महाविद्यालय अविग्नेया. द्वितीय क्रमांक कोण असेल? महर्षी दयानंद विद्यालय ब्रह्मपुरा. ₹20,000 रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र.
सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. बक्षीस मिळालं असलं तरी जाऊ नका, जरा पहिल्या बक्षिसासाठी टाळ्या वाजवायला तरी थांबा. टाळ्या वाजवा. अंतिम फेरीतील प्रथम क्रमांक मुक्ताई फाउंडेशन पुणे, मून विदाउट स्काय. 25,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र. मुक्ताई फाउंडेशन पुणे, मून विदाउट स्काय. अभिनंदन आणि आभार. इथे आजचा आपला कार्यक्रम संपलेला आहे.